पुढच्या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला एकरी उत्पादन वाढण्याची आवश्यकता आहे। यापूर्वी अनेक प्रयोग आपण बघितले, परंतु सगळेच काही यशस्वी झाले नाही। आपण बाबूराव फाळकेंचा पहिल्यांदा आपण एक कांडीचा प्रयोग केला, त्याचा संजीवन मानेंचा प्रयोग आपण केला, सगळे प्रयोग केले। परंतु गेल्या 2 वर्षामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बारामती आपल्या शेती विज्ञान केंद्राने आणि VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने यांनी जो नवीन प्रयोग केलेला आहे तो आता यशस्वी ठरलेला आहे। आणि हा प्रयोग हा फार सोपा आहे। शेतकरी एकही पैसा आता खर्च करायचा नाही, हा पैसा शासनाने आमची जिल्हा मध्यवर्ती बँक खर्च करेल आणि यामध्ये आपण सहभाग नोंदवला पाहिजे। मी भोगावतीच्या शेती अधिकाऱ्यांना विनंती करेन की पहिल्यांदा 100-200 आपली डिसेंबरमध्ये आता सुरूची लागण होते, आपण या सुरूच्या लागणीमध्ये 100-200 शेतकरी निवडा आणि पहिल्यांदा ही नावं निवडल्यानंतर तुम्ही VSI आणि बारामती विज्ञान केंद्राला भेट घ्या। मी त्यांना फोन करून सांगेन आणि त्यामध्ये मग त्याची सूचना देतील। पहिल्यांदा आपल्याला आपली माती परीक्षणासाठी VSI कडे द्यायची आहे। माती परीक्षण झाली की त्याचा डेटा हा मायक्रोसॉफ्टच्या त्या अमेरिकेमध्ये असलेल्या बिल गेट्सच्या कंपनीला जातो, तो तिथं फीड केला जातो। आपण 4.5-5 फुटाची सरी सोडायची आहे। आपण ठिबक हे मात्र अत्यावश्यक आहे। ठिबक हे ब्रँडेड पाहिजे असं नाही, आपण कुठूनही ठिबक आणा, त्याला परवानगी आता VSI ने दिलेली आहे। त्याला बँक कर्ज देते, त्याला आपण अनुदान देतो आणि त्याच्यामध्ये ठिबक असल्याशिवाय हा प्रयोग यशस्वी होणार नाही। आणि मग आपण माती परीक्षण केल्यानंतर काही दिवसांनी VSI तुमच्या शेतामध्ये जागा निवडून एक हवामान केंद्र, त्याला वेदर स्टेशन म्हणतात, ते 1 लाख रुपये किंमत आहे, ते आणून उभी करतात आणि 2 सेन्सर म्हणजे आपले जेवढं क्षेत्र असेल त्यात माती तपासल्यानंतर त्याचं ठिकाण ते शोधून काढतात आणि ते सेन्सर त्यांचं ते रोवतात आणि त्यानंतर मात्र तुम्हाला रोज सकाळी 6 वाजता मराठीमध्ये मेसेज येतो। आता एकदा लागण केल्यानंतर आपल्याला पाऊस कधी येणार आहे, पाऊस किती पडणार आहे, तुम्हाला मोटर किती वेळ ती चालू करायची आहे, किती वेळानं ती बंद करायची आहे, तुम्हाला खताची कुठली फवारणी करायची आहे, औषधाची कुठली फवारणी करायची आहे, खोडकिडा कधी येणार आहे, पांढरी माशी कधी येणार आहे, नोकरी मावा कधी येणार आहे, हे सगळं त्यावरच मला कळत आहे। आणि आता हे प्रयोग झालेले आहे, वाटते आपण काही शेतकरी जाऊन बघून आला असाल तर आपण बारामतीला जाऊन बघून या। वाटते ते युवराज वारके म्हणून कासारवाड्याचे आहेत, वेळा पडलेले कार्यकर्ते, त्यांनी प्रयोग केलेला आहे आणि जवळजवळ 200 राज्यातल्या शेतकऱ्यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि गेल्या वर्षी त्यांचं 100 टनापेक्षा जास्त हे ॲव्हरेज पडलेलं आहे। आपण सुरुवात करा, आपल्याला एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही, परंतु तुमच्या रानात येऊन काय नांगरट आम्ही करणार नाही, सऱ्या काय आम्ही सोडणार नाही, लागण काय आम्ही करणार नाही, हे तुम्हालाच करावं लागेल आणि जे सांगेल त्या मेसेजमध्ये तसंच करायचं, जास्त आगाऊपणा करायचा नाही, ते सांगते तसं करायचं। आपोआप तुम्ही कोल्हापूरला गेला थिएटरमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितलं की बटन दाबा, तिथं मोबाईलवर आता बटन दाबले जाते आणि आपण ही शेती करू शकतो। मला वाटतं आता हा एक प्रयोग आहे, हा प्रयोग यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। मी म्हणतो 100 नाही टन झालं, 60 टन जरी झालं, आज आपलं एकरी उत्पादन काय 28 ते 30 टन, 28 ते 30 टनाचं ॲव्हरेज आपलं एकरी उत्पादन नाही। एक 50-60 टन काढत असतील, परंतु एक 20-25 टनच आहे। आपल्या संपूर्ण जिल्ह्याचं एकरी सरासरी उत्पन्न हे 28 ते 30 टन आहे। त्यामुळे हे 3 महिन्यावर गैरपरिणाम आलेला आहे। जर 60 टन पडला तर किती दिवस जाईल, 6 महिने जाईल, दुप्पट होईल। म्हणून माझं मत आहे आता हा प्रयोग करण्याचा संकल्प करा, आज शपथ घ्या। काही जण आज करणार नाही तर बघून नंतर करतील आणि हा यशस्वी प्रयोग आहे, हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा फार मोठा विजय असं माझं मत आहे। आणि आता ऊसाचं क्षेत्र काय वाढणार नाही, सगळी धरणाला पाणी पूर्ण झालेलं आहे। आता डोंगर बिंगर कपाली सुद्धा ऊसाखाली आलेली आहे। आता आपल्याला एकरी उत्पादन वाढल्याशिवाय आपली कारखानदारी वाचू शकत नाही, ही गोष्ट प्रत्येकाने मनामध्ये घेतली पाहिजे।
आता चेअरमन साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या की NCDCचं कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आमची, त्यानंतर आपल्या डिस्टलरीचं इथेनॉलचं आपल्याला नूतनीकरण करायचं नवीन, त्याला पैसे देण्याची जबाबदारी आमची, आणि बघितलं राहिलेलं कर्ज हे NCDCचं मिळवून देणं याची सुद्धा जबाबदारी आम्ही करू. परंतु या कारखान्यामध्ये आपल्याला हे कर्ज कमी करायचं झालं. आता हे 7 वर्ष NCDCमुळे आपलं पुढे गेलेलं आहे. या 7 वर्षामध्ये तुम्हाला नवीन नवीन प्रयोग करावे लागतील. मी चेअरमन साहेबांना सांगेन, आपले एक ठोंबरे साहेब म्हणून विलासराव देशमुख साहेबांच्या मांजरा कारखान्यामध्ये अनेक वर्ष ते MD होते. त्यांनी आता एक खाजगी कारखाना काढलेला आहे. त्यांनी 2 प्रयोग केलेले आहेत. एक प्रयोग केला आहे त्याने बायो CNGचा, म्हणजे रेसमंड आणि पेटवॉश पासून त्याने गॅस CNG गॅस केलेला आहे, आणि 2 वर्षात त्यांचा तो प्रकल्प हा कर्जमुक्त झाला असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझं मत आहे की काही अधिकारी, काही संचालक जाऊन तो प्रयोग करा. जमीन जास्त शिल्लक असेल तर आपण सोलर करा. थोडी जी आपण MSBला विजेला पैसे देतो ते वाचवता येतात का बघा. आणि अशा छोट्या मोठ्या प्रकल्पामधून आपला नफा जादा कसा होईल, तोटा कसा कमी होईल, आणि आपला खर्च कसा निघेल, असं काम करण्याची गरज आहे. आणि अतिशय व्यावहारिकपणानं, पारदर्शीपणानं ही कारखानदारी चालवली पाहिजे. ही आता गोष्ट आता सिद्ध झालेली आहे. आता FRP आपण देतो. आता 34 रुपये चेअरमन साहेबांनी जाहीर केलेले आहे. आता या 34 जाहीर केलेले असताना आता यांना बँकेतून पैसे किती उपलब्ध होतात? आता 3100 हमीभाव आहे, तो 43 हमीभाव करावा, MSP करावी, ही अनेक दिवसापासूनची मागणी आम्ही करतोय. परंतु केंद्र सरकार महागाई होईल या भीतीनं साखरेचे MSP वाढवायला तयार नाही, इथेनॉलचे दर वाढवायला तयार नाही. त्याशिवाय या आपल्या सरकारला आणि जगाला सूर्य एक खजिना मिळालेला आहे. या सूर्यामुळे सोलरची वीज तयार व्हायला लागलेली आहे. या सोलरमुळे नवीन इलेक्ट्रिक वाहनांना वीज उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे जी वाहनांना इंधन लागत होतं त्याची आता पुढच्या वेळेला काय गरज राहणार नाही. आणि वीज तर आता इतकी व्हायला लागलेली आहे की आपल्या युती शासनाने पुढच्या 5 वर्षामध्ये विजेची बिलं कशी आम्ही कमी करणार आहोत, हा नवीन टॅरिफ आता आपण दिलेला आहे. यामुळं आपल्याला इथेनॉल आणि आपल्याला कोजन यावर सुद्धा काय अवलंबून 5 दिवस जाता येणार नाही. काही वर्षे आपल्याला यावरचे पैसे मिळतील, परंतु यावर सुद्धा आपल्याला मार्ग काढला पाहिजे. आणि आपल्याला छोटे छोटे उद्योग तयार करून विक्री उत्पादन वाढवूनच या कारखानदारीमध्ये आपण स्पर्धेला तोंड देऊ शकतोय. आता मी मला सांगत होतो की आता 31 रुपये जरी त्याची हमी भाव असला तरी आम्ही 3500 रुपये साखर विकते, म्हणून आम्ही त्याला वजा 10% प्रमाणे पैशाची उचल देतो. आता समजा 3700 आणि 3800 झाली. आता 3700 आणि 3800 जरी साखर गेली तर सोलापूर आणि कर्नाटकच्या काही कारखान्यांना बँका पैसे देत नाहीत, म्हणून ते साखर व्यापाऱ्याकडून जास्त व्याजदराने पैसे आणतात आणि साखर पडल्याबरोबर पट्ट्यावरनं तो साखर व्यापारी घेऊन जातो आणि 100-150 रुपये कमी होतात. आता 15-20 दिवसात बघा, कर्नाटकचे साखर कारखाने 20 तारखेला सुरू झाले होते, परंतु तिथं शेतकरी संघटना फार मोठ्या प्रमाणात झाली, त्यांनी कारखाने सुरू करू दिलेले नाही. जोपर्यंत दर जाहीर करणार नाही तोपर्यंत ते कारखाने सुरू झालेले नाहीत. नाहीतर आतापर्यंत 100 रुपये या साखरेच्या दरात घट झाली असते, ही होतेच. आणि म्हणून आपण जरी आता 3700 रुपये जरी धरली तर 3700 वजा 10% म्हणजे किती झाले बघा, 370 वजा 3340 आणि जाहीर केला चेअरमन साहेबांनी किती 3400. महिना 3700 रुपये साखर विकून आम्ही 10% वजा, बँक 10% वजा करते, महिना 3300 देणार 3400 आणि गेल्या वर्षी खर्च केलं त्यात 1000 रुपये टॅगिंग आम्ही वजा करणार, म्हणजे 3300 तर 1000 झाले किती 2300. तुरडी वाहतूक, त्याला PP बॅग हे त्याला 150-200 रुपये लागतात, ते 200 वजा झाले किती 2100. आणि मग आता मला सांगा 3400 रुपये चेअरमन साहेब देणार कसे? मग जे भागते ते पुन्हा वाढवून द्यायचं, ते कर्ज वाढत झालंय. म्हणून आजपर्यंत आपण या कारखान्यांचं कर्ज वाढत गेल्याचं कारण आहे की FRP एवढं सुद्धा आपण उत्पन्न मिळवू शकत नाही. कारण काय की साखरच आपली
ऊसाचं एकरी उत्पादन कमी झाल्यामुळं आपल्याला साखरचे हंगाम कमी होतो, त्यामुळे पैसे जेवढे मिळायला पाहिजे मिळत नाहीत. यासाठी सगळ्यात सोपा रामबाण उपाय म्हणजे एकरी उत्पादन वाढवल्याशिवाय कारखानदारी फायद्यात येणार नाही. ही गोष्ट आज घराकडे जाताना घेऊनच जावा आणि उद्यापासून हा प्रयोग करा. आणि तुम्ही जाऊन बघून या. मी 200 एकर यावर्षी लागण केलेली आहे अडचणी सर सेनापती संताजी घोरपडे कारखान्याची. कधीतरी येऊन बघा. मी पुढच्या वर्षी 1000 टन करणार, 1000 एकर. त्याशिवाय कुणी धाडसाने केल्याशिवाय होणार नाही. आणि तुम्ही काही पैसे द्यायला नाही ना. बँक आमची दोन आम्ही देणार आहे आणि सरकारनं VSR ला 500 कोटी यावर्षी दिलेले आहेत. आम्ही सगळा खर्च हा सरकार आणि आपण करणार आहोत. त्यामुळे तुम्ही काही त्याची काळजी करायचं कारण नाही. तुम्ही फक्त तो जाऊन प्रयोग बघून या आणि प्रयोग यशस्वीच होणार आहे. कारण आता याचा एवढा वापर आता सगळीकडे चालू झालेला आहे. आता तो सगळं सामान मी आपला वेळ घेणार नाही, परंतु आपण हे सगळ्यात गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपल्या या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या कैलासजी PN पाटील साहेबांच्या त्यावेळेला सुद्धा की जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आणि आमच्या सगळ्या संचालक मंडळाने मोठं सहकार्य केलं होतं. याही वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ही निवडणूक होणार असल्यामुळं मी स्वतः सांगितलं, साहेब तुम्ही आता यावेळेला राहू नका. पुढं काय होते तुम्हाला माहिती आहे. आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे की ऊसाचं बिल थकलं की किती परिणाम त्या संचालक मंडळावर होते तुम्हाला माहिती आहे. परंतु एकंदरीत गणित जे आहे ते फार मोठं भयानक आहे. कारण ऊसाची उपलब्धता, बँकेचं मिळणारं कर्ज, त्याचं गेल्या वर्षीचं व्याज, गेल्या वर्षीचा हप्ता, यामध्ये गणितच बसत नाही. आणि म्हणून जे अनेक जण म्हणतायत की बाबा एवढा द्यावा तेवढा द्यावा, मी त्याला सांगितलं बाबा एवढा द्यावा, शेतकऱ्याला पैसे मिळायला आमची कुठं अडचण आहे, तू द्यायचं कुठं हा आमच्या पुढे सवाल आहे. आणि म्हणून आता एकरी उत्पादन वाढवणं एवढा एक मार्ग करूया. हा कारखाना आज ज्या पद्धतीने चालू आहे त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी आम्ही सर्व शक्तीपणाला या कारखान्याच्या मागे लागू. तुम्ही जे काम आहे तेवढं करा. तुमचं कोजन करणं, डिस्टरी करणं, विस्तार वाढ करणं. मला चेअरमन साहेब सांगत होते की एखादा BOT तत्वावर आम्हाला कोजन पंचके जर केले तसं कोण करणारा जर केला तर आमचं सगळं आतलं काम हे नूतनीकरण होईल. आता कोजनला कोणी येणार नाही. तर आता विजेचे दरच कमी झाले तो कशालाही निघलं. त्यावेळेला विजेचे दर जास्त होते. जवळजवळ वाटतं युनिटला 6-7 रुपये दर होता, 7.5. आता 3 रुपयावर काय 3.5 रुपये आलेला आहे. कोण BOT तत्वावर येणार आहे? कोणी येणार नाही. आता आपला स्वतःलाच आता खम मारलं पाहिजे. प्रत्येक शेतकरी दारापर्यंत गेलं पाहिजे, त्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजे, त्याला समजून सांगितलं पाहिजे बाबा रे आता एकरी उत्पादन वाढल्यामुळे तुझाही फायदा होईल, कारखान्याचा फायदा होईल. आणि आपली असलेली या कारखान्याच्या प्रतीची प्रेमाची भावना, विश्वासाची भावना वाढते. हे काम आपण कराल अशा प्रकारचा आशावाद प्रकट करतो. भोगावती कारखान्याच्या 68व्या गळीत हंगामाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आता उल्लेख आपल्या चेअरमन साहेबांनी केला. काही दिवसापूर्वी अजयदादा पवारांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून राहुल पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले. परंतु इथं आपली अनेक पक्षांची मोठ आपण बांधलेली आहे. इथं पुरोगामी विचाराचे क्रांतिसिंह पवार पाटील आहेत, म्हणजे संपतराव पवार यांचे चिरंजीव आहेत. त्यानंतर इथं वसंतराव पाटील आहेत, जनता दलाचे अध्यक्ष. त्यानंतर EY पाटील आहे, ते आता कुठल्या पक्षात, म्हणजे आम्ही समजतोय आमच्या पक्षात आहे. अरुणराव डोंगरेंनी प्रवाहात प्रवेश केलेला आहे. आणि मला वाटतं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका आता सुरू होतील. मला वाटतंय राहुल पाटील आणि या सगळ्यांनी आता पुरोगामी म्हणजे आता ते महाविकास आघाडीमध्ये आहेत. आता महाविकास आघाडीमध्ये आहेत, आम्ही आहेत महायुतीमध्ये. आणि महायुतीमध्ये काय गेलो तर राज्य सरकार आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही गेलो आणि डबल इंजिन सरकार आणण्यासाठी आम्ही गेलो. आणि म्हणून या सगळ्या डबल इंजिनचा फायदा जास्तीत जास्त कसा देता येईल, परंतु कधी होणार आहे. महायुतीचे जास्त आमचे निवडून आले सदस्य तर आमचं घड्याळ चिन्ह फुललं तर. आणि म्हणून माझं मत आहे जरा घड्याळ चिन्ह फुलवा. यावेळेला राहुल पाटलाला सहकार्य करा. नवीन तरुण उमदा. आणि पुढच्या वेळेला मी सांगितलेलं आहे कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी 2 विधानसभेचे मतदारसंघ होणार आणि राहुल पाटील आमदार होणार म्हणजे होणार, त्यांनी जाहीर केलं. म्हणून या कार्यक्रमाच्या प्रसंगी EY पाटलांना मी शुभेच्छा देतो. अरुणराव डोंगरे आमच्याकडे आलेले आहेत, त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपल्या या सर्व गैर हंगामामध्ये आपण सर्वांनी चांगलं काम करावं
आणि हा यशस्वी गळीत हंगाम करावा आणि हे पहिलं वर्ष ठरावं की काही का थोडं का असं कर्ज हे कमी आलं, डोक्यावरचं खांद्यावर आलं, अशी परिस्थिती आपण तयार करूया. सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं अशी विनंती करतो. आणि आज पाऊस सुरू व्हायच्यामुळं आपण गडबडीत भाषणं केली. अजून चेअरमन साहेबांना फार बोलायचं होतं, वाटतं पाऊस थांबला आहे, मी आणि 5-10 मिनिटं बसायला तयार आहे. नंतर मला त्या काय भावना असतील तरी व्यक्त करायला हरकत नाही, कारण मला आमच्या कार्याचा जरा भरोस असल्यामुळे आणि सगळी नातेवाईक आल्यामुळे मला जायचं होतं. पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक या गळीत हंगामाच्या शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय जय महाराज.